नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण सगळ्यांनी म्हणा श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण अर्धा घंटा बद्री नारायण 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 गोकर्णो पंडितो ज्ञानी धुंदुकारी महाखराः धुंदुकारी महाखराः गोकर्ण चरित्राची कथा सनत कुमारानं नारदाला सांगितली. आत्मदेव नावाचे जे ब्राह्मण जे होते, साधू महाराजांना आत्मदेवाला ज्ञान दिलेलं होतं, एक फळ हातात दिलेलं होतं आणि तेच फळ हाताशी घेऊन आवाज कमी
आत्मदेव घरी आले. धर्मपत्नी धुंदुली दाराशी बसलेली होती. धुंदुलीनं पाहिलं नवरा आलेला आहे, काहीतरी कमावून आणलेला आहे. आत्ताशी धुंदुली आपल्या नवऱ्याचं स्वागत करत होती. या पतिराज, स्वागत आहे तुमचं. आत्मदेवाने विचार केला, मी काही कमवून आणलं म्हणून आता स्वागत करते, एरवी तर मला शिव्या देत होती. आत्मदेवानं दुर्लक्ष केलं. आपल्या जवळचं साधू महाराजांना दिलेलं फळ धर्मपत्नीला दिलं. धुंदुलीनं ते फळ हाताशी घेतलं. आत्मदेव म्हणतात, धुंदुली, कोण म्हणे आपल्याला संतती होणार नाही? हे फळ घे, चीर, हे फळ खा, आपल्याला विद्वान मुलगा जन्माला येईल. साधू संतांचा आशीर्वाद वाया जात नसतो. आपल्या धर्मपत्नीला सांगून आत्मदेव घरात गेले आणि धुंदुलीनं हाताशी फळ घेतलं आणि त्या फळाकडे पाहत धुंदुली विचार करते की फळ खाल्ल्यानंतर कुठे संतती होती का? अशीच अभक्त असतात बर का. असे नास्तिक लोक असतात की भागवताची कथा ऐकल्यानंतर कुठं पुण्य वाढतं का? मग येऊ नको, तुला कोणी दिलं आमंत्रण? देवाचे अपार भक्त आहेत. देव आपल्या भक्ताकडे लक्ष देतो. नास्तिक लोकांकडे देव कधी लक्ष देत नसतो. आतापर्यंत उदाहरण आहे की धार्मिक लोकांवरती कधी संकट आलेलं आहे का? जरी आलं तरी ते क्षणात दूर होतं, कारण त्याचा आशीर्वाद आहे. धर्मानं सांगितलेल्या पद्धतीनं माणसं जर वागले तर कल्याणच होतं. नामस्मरण केल्यानंतर माणसाचं कल्याणच होतं. मला दाखवून द्या एखाद्या माणसाने भरपूर नामस्मरण केलं आणि तो वाया गेला, असं कुठेतरी आहे का? एक वेळेस वाईट व्यसन जर लागले तर मात्र वाया जातो. पण धर्मानं चालल्यानंतर त्याचा उद्धारच होत असतो भाविकांनो. मग तो कोणी का असे ना. धुंदुलीनं फळ चिरलं आणि गोमाता जी होती ना समोर गाय, त्या गाईला खायला टाकून टाकून दिलं फळ. गोमातेनं ते फळ भक्षण केलं. बघा ना, गाईचं भाग्य सुद्धा कसं आहे. ईश्वराची भक्ती केल्यानंतर जो मार दगडाचा लागायचा आहे तो न लागता फुलाचा लागेल. दगडाचा मार न लागता येशी भक्ती केल्यानंतर फुलाचा मार लागेल. ऐका ना, एखादा दगड जर फेकून मारला तर वेदना होतील ना. फुल जर फेकून मारलं तर वेदना होतील का? वेदना होणार नाही. संकट जे येतं ते त्याच्या आशीर्वादाने दूर होतं. धुंदुलीनं ते फळ गोमातेला खायला टाकून दिलं. गोमातेनं फळ भक्षण केलं. धुंदुली विचार करते की मी हे वर्तमान कोणाला सांगू, ही बातमी कोणाला सांगू. धुंदुलीनं मोठी बहीण गावामध्ये राहत होती, तिला सगळं वर्तमान सांगितलं. असं माझ्या नवऱ्याने फळ आणलेलं होतं, संतती होणार होती, मला कोण संतती देणार आहे आता? तर मोठी बहीण म्हणते, मी तुला मुलगा देते. मला 3 मुलं आहेत, हा 4था गर्भ आहे आणि मला माहिती आहे मुलगा जन्माला येणार. बर का, गरोदर अवस्थेमध्ये सुद्धा बाईला मुलगा जन्माला येणार का मुलगी ते अजूनही कळतं. कारण गर्भाचा आकार, त्या आकारानुसार मुलगा किंवा मुलगी जन्माला येत, कोण जन्माला ते आधीच कळतं. पण मी नाही सांगणार, कारण एखादा व्यक्ती जर तिने जर एखाद्या जरी रिपोर्ट दिला की आमच्या इंदुरीकर महाराजाचे काय हाल झाले, तो मी वारकरी संप्रदायाचा व्यक्ती बरं का, बेहाल झालेत. एवढीशी क्लिप, ते जे बोलले ते सत्य बोलले, पण मात्र एवढ्याशा क्लिपमुळे ते किती ट्रोल झाले. सार्वजनिक ठिकाणी बोलावं लागतं, पण तोलून मापून बोलावं लागतं. बरं, सगळे चांगलेच लोक येतात ऐकण्यासाठी असं नाही. कोणी कथा ऐकण्यासाठी येतात, कोणी भजन ऐकण्यासाठी येतात, कोणी महाराज किती हसवतात ते ऐकण्यासाठी, तर कोणी महाराज किती चांगला आहे. अनेकांच्या अनेक पद्धती असतात, हौशे नवशे आणि गवशे. पण आपल्याला सगळ्यांना सोबत घ्यायचंय. आपल्याला नास्तिक लोकांच्या हातून सुद्धा भक्ती घडवायची आहे. भागवत सगळ्यांना आमंत्रण देतं. नास्तिक लोकांचा सुद्धा उद्धार आहे.
धुंदुलीच्या मोठ्या बहिणीने सांगितलं, तू काळजी करू नको, मुलगा जन्माला येणार आहे, मी तुला मुलगा देते, फक्त तुझ्या जवळचा पैसा मला दे. धुंदुली मोठ्या बहिणीला हो म्हटली. एकाच गावामध्ये होत्या, त्यातही सख्या बहिणी सख्या जावा, फक्त फारच कठीण आहे. योगायोगानं दगड लागतो, समजलं तर. बहिणीच्या वचना झाल्या, शब्दा झाल्या. ही घरी आली धुंदुली आणि फळ खाल्लं आणि गर्भ राहिला असं नाटक करू लागली. आपल्या नवऱ्याला सांगत होती, पहा पतिराज, ते फळ खाल्लं ना, तुम्ही प्रसाद आणला होता, ते त्यामुळे मला दिवस गेले. आत्मदेवाला खरंच वाटलं, पण आत्मदेवाला कोण सांगेल की ही खोटं बोलते. आत्मदेवाने फक्त हात जोडले, साधू महाराजाची प्रार्थना केली, तुमचा आशीर्वाद मला प्राप्त झाला. इकडे बहिणीच्या गर्भाला 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले. तिकडे गोमातेचा गर्भ वाढू लागला फळ खाल्ल्यानंतर. आणि भाग्य तुम्हाला सांगतो, इकडे बहिणीच्या पोटी मुलगा जन्माला आला. मोठ्या बहिणीला मुलगा लहान्या बहिणीच्या हातात, धुंदुलीच्या हातात दिला. धुंदुलीनं आपल्या जवळचा पैसा मोठ्या बहिणीला दिला आणि बहिणीचं लेकरू हाताशी घेतलं आणि घरी आली आणि नवऱ्याला म्हणते, बघा पतिराज, किती सुंदर मुलगा आहे, तुमच्यावरच गेलाय. आत्मदेवानं त्या बाळाला पाहिलं, जरा विचार केला, माझ्यावर गेला, कारण सूत्र जुळत नव्हतं ना. तुम्ही विचार करा, एवढी मोठी अपार, एवढी सगळी जनता आहे. आपल्या भारत देशाची जनता किती आहे? 150 कोटी, बरोबर आहे ना? एवढी जनता आहे, एवढे लोक आहेत, पण सगळ्यांचा चेहरा वेगवेगळा आहे की नाही? इथं बसलेली सगळ्या मंडळी एकसारखा चेहरा कोणाचाच नाहीये, प्रत्येकाचा चेहरा वेगळा आहे. परमेश्वर कसा स्टॅम्प निर्माण करतो काय माहिती. प्रत्येकाच्या अंगठ्याच्या रेषा सुद्धा वेगळ्या आहेत. पैसे काढण्यासाठी गेल्यानंतर अंगठात द्यावा लागतो, बघा ना देवाची लीला. नाहीतर अंगठ्यातले ह्या ज्या रेषा आहेत ना, हे जर एक सारख्या असल्या असत्या तर कोणी कोणाचा पैसा नेला असता. एवढी मोठी जनता आहे, पण बरोबर अंगठ्यानुसार, अंगठा लावला की बरोबर पैसा निघतो, अंगठा लावला की बरोबर तुम्हाला राशन भेटतं. अंगठ्याच्या जोरावर सगळं चाललंय. सगळं काय देवाची लीला असेल. पाणी तेच आहे, पण उसाला गेल्यानंतर ऊस मात्र तिखट आहे, बरोबर ना? आणि मिरच्या मात्र गोडच असतात, नाही का? बरोबर बोलतोय ना मी? म्हणजे तुम्ही भांडावरती आहात वाटतं. पाणी तेच आहे, पण ऊसाकडे गेल्यानंतर ऊस गोड आहे आणि मिरच्या, तेच पाणी मिरच्याकडे आहे, पण मात्र मिरच्या तिखट आहेत. म्हणजे देवाची लीला सांगतोय मी तुम्हाला. नारळात पाणी कोण घालतं ते माहिती नाही, पण पाणी गोड. प्रसंग असा झाला की मुलगा घेतला, तो मुलगा अतिशय सुंदर होता. आत्मदेवाला धन्यता वाटली. आत्मदेवानं त्या मुलाला जवळ घेतलं. तिकडे गोमातेचा गर्भ वाढत वाढत 9 महिने 9 दिवस पूर्ण आणि गोमातेच्या पोटी एक सुंदर मुलगा असा होता की सर्व शरीर मानवाप्रमाणे आणि गायीचा मुलगा, त्याचे कान गायीसारखे, म्हणून त्या बाळाला गोकर्ण असं नाव प्राप्त झालेलं. आणि गोकर्ण लहानाचे मोठे झाले. श्लोकच आहे भागवतामध्ये, गोकर्ण पंडितो ज्ञानी धुंदुकारी महाखला. धुंदुकारी महाखलाः, धुंदुकारी महाखलाः. गोकर्ण पंडित निघाले, ज्ञानी निघाले. गोकर्ण लहानाचे मोठे झाले, तीर्थयात्रा करण्यासाठी तीर्थक्षेत्री गेले गोकर्ण. आणि इकडे हा घरामध्ये लहानाचा मोठा झाला धुंदुकारी, धुंदुलीचा मुलगा, त्याचं नाव ठेवलं धुंदुकारी. हा धुंदुकारी घराघरामध्ये चोऱ्या करू लागला. आईला मारत होता, पैसे दे. वडिलाला मारत होता, पैसे द्या बाबा. आई वडिलांनी घर सोडलं. धुंदुकारी एकटाच घरामध्ये राहिला.
नाना प्रकारचे पाप केले धुंदुकारीनं. वेशागमन करत होता, मदिराप्राशन करत होता, नाना प्रकारचे पाप झाले. आणि धुंदुकारी प्रसंग असा झाला की एक दिवस वेशा घेऊन घरी आला, ऐका ना, आणि मदिराप्राशन करून मदरमस्त झाला. सगळ्या वेशा विचार करतात याच्याकडे पैसा भरपूर आहे, म्हणून वेशांनी एक दोरी आणली, गळफास देऊन त्याला घरामध्ये मारलं धुंदुकारीला, आणि जवळचा पैसा घेतला. वेशा पळून गेल्या, मरण पावला धुंदुकारी, आणि मेल्यानंतर पिशाची योनीमध्ये गेला. का जाणार नाही पिशाची योनीमध्ये? हा आई वडिलाला मारणारा, आई वडिलाला त्रास देणारा. इकडे प्रसंग असा झाला की ज्यावेळी धुंदुकारी मरण पावला, तो पिशाची योनीत गेला, लोकांना त्रस्त करत होता, लोकांच्या स्वप्नामध्ये जात होता. संध्याकाळी अंधार पडल्यानंतर पिशाची योनीमध्ये कधी कुत्र्याच्या रूपामध्ये, कधी वाघाच्या रूपामध्ये वेगवेगळा आवाज काढत होता, लोकांना घाबरवत होता. गावातले सगळे लोक संध्याकाळी अंधार पडला की घरात बसायचे. गावातले लोक विचार करतात की किती दिवस आपण असं सोसायचं, उपाय काहीतरी काढावा लागणार. म्हणून गावातल्या लोकांनी धुंदुकारी हा पिशाची योनीमध्ये गेला हे वर्तमान हे सगळं गोकर्णाला जाऊन सांगितलं. आणि गोकर्णानं आपल्या भावाच्या उद्धारासाठी पिंडदान विधी केलेला होता. घरी आले गोकर्ण, घर स्वच्छ केलं, घरात जेवण केलं, आणि त्याच घरात झोपले होते. त्यावेळी धुंदुकारी कधी कुत्र्याच्या रूपामध्ये, कधी मांजरीच्या रूपामध्ये वेगवेगळ्या आवाजात आला, आवाज काढत होता. तो आवाज कानावर पडला गोकर्णाच्या घरात, आणि गोकर्ण जागी झाल्याने पाहतायत तर काय, गोकर्णानं पाहिलं की माझा भाऊ धुंदुकारी कधी कुत्र्याच्या रूपात, कधी मांजरीच्या रूपात, पिशाची योनीत. पिशाची योनी सुद्धा असते बर का, लोकांना विश्वास बसत नाही की पिशाची योनी असते का? असते, पिशाची योनी सुद्धा असते. जिथे देव आहे तिथं दैत्य सुद्धा आहे. पिशाची योनींमध्ये सुद्धा अनेक प्रकार सांगितलेले आहेत. तुम्हाला पाहायचं असेल तर एकदा तुम्ही गाणगापूरला जाऊन या. गाणगापूरला गेल्यानंतर दुपारी 12 वाजता जी आरती होते ना, तिथे सगळे ज्यांना भूतबाधा झाली आहे ना, ते सगळे माणसं तिथे येतात. ते पाहतात तिथे अंगावरलं जे पिशाच्य असतो, दत्ता दत्ता असा आवाज करत मोठ्याने तिथे अजूनही पाहायला मिळतं, शिव्या देतात. लोकांना खरं वाटत नाहीये. म्हणून विशिष्ट प्रसंगी काही वेळेला मुलाला हळद लागली, घराच्या बाहेर जाऊ देत नाहीत. पूर्वीचा नियम आहे हा. हळदीच्या अंगानं जर आपले मुलं घराच्या बाहेर गेले तर बाधा लवकर होत असते. लहान मुलांना बाधा लवकर होत असते. विज्ञानवादी लोक यांना काही खरं वाटत नाही, पण ज्यावेळेस स्वतःवरती येतं त्यावेळेस सगळं कळतं की नाही हे सत्य आहे. शास्त्रामध्ये लिहून ठेवलेलं वाईट खोटं असेल का? खोटं असेल का? गोकर्ण सुद्धा घाबरले आणि गोकर्ण त्या घरातून बाहेर पळून जाणार की त्याच वेळेस पिशाच्य योनीमधला धुंदुकारी म्हणतो, थांब दादा, थांब गोकर्णा, थांब थांब. मला आत्ताशी कळतं इथे या पिशाच्य योनीमध्ये की मनुष्य जन्मामध्ये मी कुठलंच चांगलं कर्म केलं नाही, माझ्या हातून सगळे पापच झालेले. माझा उद्धार कर रे गोकर्णा. हात जोडून विनंती करत होता आपल्या भावाला, माझा उद्धार कर रे. मला आत्ताशी कळलंय की मनुष्य जन्म हा असा आहे की स्वमुक्तीसाठी आहे, अन्य योनीमध्ये उद्धार होत नाही. फक्त ही मनुष्य योनी अशी आहे की मनुष्य योनीमध्ये माणूस स्वतःचा उद्धार करू शकतो. माझा उद्धार करे गोकर्णा. या पिशाची योनीमध्ये मला फार त्रास होतोय. हात जोडून विनवण्या करू लागला धुंदुकारी आपल्या भावाला गोकर्णाला. आणि आपला भाऊ इतक्या वेदनादायी पिशाची योनीमध्ये गेला हे पाहिल्यानंतर आमच्या गोकर्णाच्या सुद्धा डोळ्यामध्ये पाणी आलं. धार्मिक लोकांच्या डोळ्यामध्ये लवकर पाणी येत असतं. इतरांना जर त्रास झाला तर धार्मिक लोकांच्या डोळ्यामध्ये आधी पाणी येतं. गोकर्णानं आपल्या भावाच्या उद्धारासाठी 4 वेदाचं पारायण घरामध्ये केलं बर का. अनेक पारायण केलेत पण भावाचा उद्धारच होईना. गोकर्ण खिन्न झाले.
आले सूर्यनारायणाकडे, मी काय करू सूर्यनारायणा? तर सूर्यनारायणाने सांगितलं, गोकर्णा तुझा भाऊ इतका पापी आहे की आई वडिलाला मारणार आहे, आई वडिलाला त्रास देणार आहे. तुझ्या भावाचा उद्धार करायचा असेल तर तुला घरामध्ये भागवताची कथा लावावी लागेल. गोकर्णानं सूर्यनारायणाचं ऐकलं. गोकर्ण खाली आले, घरामध्ये भागवताची कथा लावली, घरामध्ये संहिता पारायण केलं. म्हणून घरामध्ये सुद्धा तुम्ही भागवताची कथा लावू शकतात. घरामध्ये सुद्धा, घरामध्ये कथा लावा. सार्वजनिक तर लावतालच, पण घरामध्ये सुद्धा भागवत व्हावं. मनुष्य जन्मामध्ये भागवत एकदा तरी व्हावं, एकदा तरी संकल्प सुटावा. ऐकताय ना तुम्ही? मनुष्य जन्मामध्ये अन्नदान जरूर व्हावं, कन्यादानाचा संकल्प एकदा तरी सुटावा आयुष्यात. पण भागवताची कथा मात्र आयुष्यात एकदा तरी व्हावी, प्रत्येकाच्या हातून व्हावी. कारण ही भगवंताची वाङ्मय मूर्ती आहे. भगवंतानं स्वतः उद्धवाला 11व्या स्कंदामध्ये सांगितलं, मला जर भेटायचं असेल तर भागवताची सेवा करा. उद्धवा, सगळ्या लोकांना जाऊन सांग. हेच उद्धव पुढच्या जन्मामध्ये हे नामदेव महाराज झालेत. मग नामदेवानी कीर्तनातून सगळ्या लोकांना भागवताचा महिमा सांगायला सुरुवात केली. नारदाला अनुभव आला होता हा, म्हणून नारदानं सुद्धा कीर्तनातून भागवताचा महिमा लोकांना सांगायला सुरुवात केली. आमच्या ज्ञानदेवांनी तर या वारकरी संप्रदायाला भागवत संप्रदायच असं नाव देऊन टाकलेलं आहे. कीर्तनकार लोक तरी काय करतात? भागवताच्याच कथा सांगतात. कीर्तनातून भागवताचा महिमा आहे. हा महिमा इतरांनी गायलेला आहे, सगळ्यांचा उद्धार झालेला आहे. गोकर्णानं भागवताची कथा घरात लावली आणि धंदुककारी 7 कांड असणाऱ्या वेडूमध्ये येऊन बसला आणि भागवताची कथा ऐकू लागला. माणसाने ऐकावं, आपण ऐकतच नाही, त्यामुळे आपलं सुद्धा घरात कोणी ऐकत नाही. ऐकलं पाहिजे, एकमेकांचं ऐकलं पाहिजे, तसं वागलं सुद्धा पाहिजे. भागवत चालू झालं आणि ज्यावेळी श्लोक चालू झाले, श्लोक भागवताचे, नुसत्या मराठी कथा ऐकू नका, की श्लोकांचे सुद्धा उच्चार झाले पाहिजे भागवतामध्ये. जन्माद्यस्य यतोन्वयादितरतश्चार्तेष्वभिज्ञस्वराट्. घरामध्ये गोकर्ण या श्लोकांचा उच्चार करू लागले आणि श्लोकांचा उच्चार होऊ लागला. पाहिजे पिबत भागवतं रसमालयं मुहुरमुहुरसिका भुवि भावुकाः. ज्यावेळेस श्लोकांचा उच्चार होऊ लागला त्यावेळेस धुंदुकारी कथा ऐकू लागला. भागवताचा 1 दिवस संपला की वेळूचं 1 कांड गळून पडावं. 2 दिवस झाले दुसरं कांड, 3 दिवस झाले तिसरं कांड, 4 दिवस झाले चौथं, 5वं, 6वं, 7 दिवस पूर्ण झाले, 7वा दिवस झाला, 7वं कांड गळून पडलं, फाडकन असा आवाज झाला आणि धुंदुकारीचा दिव्य देह बाहेर पडला. दिव्य देह लखलख लखलख करीत तो दिव्य देह बाहेर पडला आणि धुंदुकारीला नेण्यासाठी वैकुंठातून नंद सुरंद विमान घेऊन खाली आले आणि नंद सुरंदाने धुंदुकारीला उचललं आणि आपल्या विमानामध्ये बसवलं. विमानामध्ये. म्हणून तर भागवताचा महिमा आहे. गीता भागवत करीती श्रवण, 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 गीता भागवत करीती श्रवण. अखंड चिंतन
अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे, विठोबाचे कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक, कन्या पुत्र होती जे सात्विक, कन्या पुत्र होती जे सात्विक. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. भागवताची कथा ऐकून धुंदुकारीचा उद्धार झाला. ऐका ना. म्हणून श्रीमद भागवताची कथा प्रत्येकाने जरूर श्रवण करावी. भाग्यवान आहोत आपण सगळेजण, आणि भाग्यवान आहे हा सर देशपांडे परिवार, की या परिवाराच्या माध्यमातून आपल्याला ही श्रीमद भागवताची कथा श्रवण करायला मिळते. या व्यासपीठावरून या परिवाराला खरंच खूप खूप धन्यवाद की आपल्या माध्यमातून ही कथा श्रवण करायला मिळते. देवदेव महादेव भूतात्मन भूत भावनः. आणि मग ही गोकर्ण चरित्राची कथा नारदानं श्रवण केलेली होती सनत कुमाराच्या मुखातून. ऐका. नारद निघाले, भक्तीच्या जवळ आले. ते ज्ञान आणि वैराग्य दोन मुलं बेशुद्ध पडलेले. नारदानं त्या दोघांच्या जवळ भागवताची 7 दिवसाची कथा वाचली, पारायण केलं. आणि ज्ञान वैराग्य 7व्या दिवशी झोपेतून उठल्यासारखे उठून बसले वृंदावनामध्ये. कथा लक्षात आहे ना आपल्या. आणि तरुण झाले ज्ञान वैराग्य. भक्तीला सुद्धा विश्वास बसला या भागवतावरती. म्हणून भागवताची सेवा केल्यानंतर, भागवत श्रवण केल्यानंतर भक्ती वाढते. भक्ती वाढल्यानंतर ज्ञानही मिळतं, आणि ज्ञान मिळाल्यानंतर वैराग्य प्राप्त होतं. आता आपल्या हृदयातली भक्ती वाढवायची मला या 7 दिवसामध्ये, बरं का. भक्ती वाढणार, हृदयातली भक्ती वाढणार, कथा ऐकण्याची उल्हास आपल्याला होणार, प्राप्त होणार. कथा जर समजली की सगळे लोक म्हणतात, चल अगं छान कथा चालू आहे, चल. कथा कळली तरच ना. मग भक्ती वाढते. भक्ती वाढली की ज्ञान मिळतं. 6व्या दिवशी ज्ञान मिळणार, आणि वैराग्य 7व्या दिवशी मिळणार. भागवताची सांगता झाल्यानंतर वैराग्य, आणि वैराग्य ज्यावेळेस आपल्याला 7व्या दिवशी प्राप्त होईल त्यावेळेस आपल्याला नेण्यासाठी नंद सुनंद विमान घेऊन येणार. तुम्हाला नेण्यासाठी बुकिंग चालू आहे. तुम्हाला जर जायचं असेल तर विमान येणार आहे. बसणार का? कोणीच बोललं. काळजी करू नका. आपण काही एवढे पुण्यवान आहेत का? काही लोक हो म्हणतात, आम्हाला आधी बसायचं विमानात. लाईट गेलेला आधी लवकर बसल. लाईट गेली, शॉर्ट झालेली, आधी बसते. पण काळजी करू नका, विमान खरंच येणारच आहे. पण फक्त भागवताची सेवा करा. 7 दिवस मात्र कथा ऐकण्यासाठी जरी आलात तरी सुद्धा तुमचा उद्धार आहे, आपल्या कुळाचा उद्धार आहे. मात्र श्रवण करण्यासाठी या. शून्य होऊन बसा आणि कथा ऐका. गोकर्ण चरित्राची कथा नैमिषारण्यामध्ये सुतांनी 88,000 ऋषी मुली सांगितली, आणि 88,000 ऋषी मुलींनी विनंती केली की आता सांगा भागवत ग्रंथ कोणी लिहिला.
म्हणे व्यासांनी का लिहिला, का वाटलं ग्रंथ लिहावा? तर सूत म्हणतात ऐका, व्यासांना कलियुगाच्या चौथ्या चरणाचं दर्शन झालं. चौथ्या चरणाचं दर्शन व्यासांना झालं. चौथ्या चरणामध्ये लोक पाप कर्म करणार हे व्यासांना आधी दिसलं. तुम्हाला माहिती हे पहिलं चरण चालू आहे. ब्राह्मणांचे संकल्प ऐकत चला. कलियुगे कली प्रथम चरणे भारत वर्षे भारत खंडे जम्बुद्वीपे दंडकारण्ये देशे. पहिलं चरण आहे. कलीचं किती आयुष्य आहे माहिती आहे तुम्हाला? 4,32,000 वर्ष एवढं कलीचं आयुष्य आहे. आतापर्यंत कलियुगाचे किती वर्ष संपले सांगू का? 5,112 वर्ष संपलेत. कलियुग लागून 5,112 वर्ष. आपण ढोबळ मारानं 5,000 वर्ष म्हणतो. अजून किती व्हायचे आहेत? 4,32,000 मधून आता शिक 5,000. विचार करा अजून किती कलियुगी. वर्तमानपत्रामध्ये एखादी बातमी यायची वर्तमानपत्रामध्ये की अमुक अमुक ठिकाणी बलात्कार झाला, पण आता दररोज पेपरमध्ये येते की अमुक ठिकाणी इथे इथे बलात्कार झाला, इथे खून झाला, तिथे खून झाला. वर्तमानपत्रामध्ये म्हणजे कली कधी उन्मत्त होतोय हे सांगतोय मी तुम्हाला. म्हणून एक सांगू तुम्हाला, उद्धार जर व्हावा असं वाटत असेल तर मात्र भागवतानेच उद्धार होतो. अन्य गोष्टीने नाही उद्धार होणार. व्यासांना चौथ्या चरणाचं दर्शन झालं आणि व्यास यांना चिंता लागली. व्यास घरी आले आणि व्यासांच्या मुखावरती चिंता झळकत होती. घरामध्ये धर्मपत्नी होती. व्यासांची धर्मपत्नी, तिला अरणी देवी असं नाव आहे. अरणी देवीनं आपल्या नवऱ्याच्या चेहऱ्यावरची चिंता पाहिली आणि अरणी देवी म्हणते काय झालं पतिराज? मग व्यासांनी आपल्या धर्मपत्नीला सांगितलं, अगं अरणे, मला कलियुगाच्या चौथ्या चरणाचं दर्शन झालं. लोक पाप कर्म करणार, या लोकांच्या उद्धारासाठी मी काय करू? माझा जीव तळमळ करतोय. तर अरणी देवीच्या लक्षात आलं की हे नवीन ग्रंथ हाताशी घेणारे लिहिण्यासाठी. म्हणून अरणी देवी व्यासांची बायको, तिने एक शब्द वापरला, पतिराज तुमची जर संमती असेल तर एक शब्द बोलू का? पूर्वीच्या बायका नवऱ्याला जर बोलायचं असेल तर संमती मागून बोलायच्या. पूर्वीच्या, मी शब्दच वापरला पूर्वीच्या. आता काही संमती घेते का बोलताना? आता धुवून मोकळा करते, दुसरं तर काही नाही. चौकामध्ये सुद्धा शिवे द्यायला कमी. म्हणून आदर राहिला नाही, कदर राहिला नाही आणि पदर सुद्धा गेलाय. नाही तर डोक्यावर पदर असल्याशिवाय महिला मंडळ बसत नव्हत्या. आता काहीच राहिलेलं नाही. आता स्टँडर्ड झाली सगळी. असं वाटतं स्टँडर्ड. अहो, स्टँडर्डची व्याख्या तरी कळते का? स्टँडर्ड या शब्दाचा अर्थ राहणीमान व्यवस्थित, बोलणं व्यवस्थित आणि व्यवहार सुद्धा व्यवस्थित. त्याला स्टँडर्डपणा म्हणतात. कसेही कपडे घालणं, कसेही जाणं, कसंही नाही, याला नाही स्टँडर्डपणा म्हणत. आपली मुलगी काय करते हे आपल्याला जर माहिती नसेल, बाहेर काय करते, तर काय स्टँडर्डपणा म्हणावा? बरबोडा घातल्यानंतर स्टँडर्डपणा होतो काय? व्यवस्थित राहणीमान, व्यवस्थितपणा, व्यवहार चांगला असावा त्याला स्टँडर्डपणा म्हणतात. आपले विचार चांगले असावेत त्याला स्टँडर्डपणा म्हणावं. कलियुगामध्ये पाप कर्म घडणार हे माहिती होतं. व्यासांना तळमळ होती आणि मग अरणी देवी म्हणते, एक शब्द बोलू का? व्यासांना बोलते, बोल ना. अगं तुला काय बोलायचंय, बोल ना. मग अरणी देवी आपल्या नवऱ्याला म्हणते, मी असं कुठंतरी ऐकलंय पतिराज, आधी संसार करावा नेटका, मग घ्यावी परमार्थ विवेका.
तेथे आळस करू नका भाविक जन हो. हे कोण बोलतय? हरिणी देवी बोलते. आधी संसार करावा नेटका मग घ्यावी परमार्थ विवेका. मी असं कुठं तरी ऐकलंय की ज्या माणसाला संसार चांगला जमला त्याच माणसाला परमार्थ चांगला जमतो. बरं काही नाही का? बरं का, ज्याला संसार व्यवस्थित जमला त्यालाच परमार्थ जमतो. घरातली धर्मपत्नी जर आपलीशी करता आली नाही आणि बायकोच्या मनातलं नवऱ्याला जर कळतच नसेल तर तो नवरा तरी कसला? धर्मपत्नीला कोणत्या गोष्टीची अपेक्षा आहे हे जर नवऱ्याला कळत नसेल तर काय म्हणावं? मुलं बाळ सुद्धा माघारी चांगले बोलले पाहिजे. आपल्याला धर्मपत्नीला चांगलं बोललं पाहिजे, असं वागणं असावं माणसाचं. आणि ज्याला संसार जमला, ऐका ना, त्यालाच परमार्थ चांगला जमतो. पहा, त्याला संसारच नीट जमणार नाही त्याला परमार्थ काय जमणार? म्हणून आधी संसार करावा नेटका, संतांचे शब्द येते. मग घ्यावी परमार्थ विवेका, मग परमार्थाकडे या. आधी आपली जबाबदाऱ्या पूर्ण करा, मग इकडे या. आधी स्वयंपाक व्यवस्थित पूर्ण करून ठेवा, नवऱ्याला जीव घाला, लेकरा बाळांना जीव घाला, नंतर 1 वाजता इथं या. तेच भुकेले आहे ना आपण भागवताला काय म्हणायचं? भागवताला चालली. मग लोक असंही म्हणतात, करू करू भागली आणि भागवताला लागली. असं केलं तरी बोलतात, तसं केलं तरी बोलतात. बरं का? आणि मग त्या हरिणी देवीचे शब्द व्यासांना कळले. ऐका, माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. व्यासांना काय कळलं? तिला हे म्हणायचंय की लग्न होऊन बरेच वर्ष झालेत, अजून संतती झाली नाही, संतती निर्माण करण्यासाठी काहीतरी उपाय करा. हे तिचं बोलणं व्यासांना कळलं. आणि मग व्यास संतती होण्यासाठी वरदहस्त मागण्यासाठी, आशीर्वाद मागण्यासाठी निघाले. व्यास कोणाकडे? तर महादेवाकडे. आणि महादेवानं मेरू पर्वतावरती जाऊन महादेवाचा तप केलं होतं, आशीर्वाद मागितला होता महादेवाला. व्यासांनी तप केलं, कारण मला मुलगा पाहिजे, असा तसा नको, विद्वान मुलगा पाहिजे. आणि 3 देवांमध्ये सगळ्यात विद्वान जर कोण असतील तर आमचे महादेव आहेत. महादेवाजवळ काय नाहीये? काय नाहीये आमच्या महादेवाजवळ? सुदर्शन चक्र जे आहे ना भगवान विष्णूच्या हातामधलं, हे कोणी दिले विष्णूला? महादेवाने दिलंय. तुम्ही शिवमहापुराण ऐका. जगदंबेच्या हातामध्ये जी शक्ती आहे, त्रिशूळ, ती शक्ती आहे, ती शक्ती सुद्धा महादेवानच दिलेली आहे. आमच्या भोळे महादेवाजवळ काय? भरपूर काही आहे. काय करू शकत नाहीत आमचे महादेव? मुलगा पाहिजे तो महादेवासारखा, म्हणून निघाले व्यास मेरू पर्वतावर तप करण्यासाठी. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय. काय वाजवा काय ना, 10 मिनिटं घेतो, 10 मिनिटं. जय हो. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय. जटाधराय शिव जटाधराय, हर हर भोले 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 नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय. व्यासांचं तप चालू आहे, व्यासांचं. टाळी वाजवा, टाळी.
शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर शिवाय व्यासांचं तप चालू महादेवासारखा मुलगा पाहिजे. ओम नमः शिवाय. हजारो वर्ष तप केलं, महादेव प्रसन्न झाले. बोला व्यासा, कशासाठी तप आहे हे? मला तुमच्यासारखा मुलगा पाहिजे महादेवा. काय माझ्यासारखा? हो, माझ्यासारखा मीच. तुम्ही माझ्या पोटी जन्म घ्या महादेवा. महादेव म्हणतात मी नाही जन्म घेणार, मला लोकहितासाठी कार्यभाग करायचा आहे, ग्रंथ लिहायचा आहे आणि भागवताचा ग्रंथ मी लिहिणार आहे. आणि हा भागवताचा ग्रंथ सांगण्यासाठी अधिकारी वक्ता पाहिजे. आणि मला माहिती अधिकार फक्त तुमचाच आहे. तुम्ही माझ्या पोटी जन्म घ्या, लोकहितासाठी कार्यभाग करतोय. मग महादेवाने विचार केला, लोकहितासाठी तुम्ही ग्रंथ? हो ठीक आहे, लोकांच्या हितासाठी जर तुम्ही कार्यभाग करणार तर व्यासा मी तुमच्या पोटी जन्म घेईल, शुक रूपात जन्म घेईल. शुक रूपात, शुकाचार्य म्हणून मी जन्म घेईल. भागवतामध्ये शुकाचार्य वेगळे आहेत आणि शुक्राचार्य वेगळे आहेत बरं का. शुक्राचार्य दैत्य गुरु आहेत आणि शुकाचार्य म्हणजे प्रत्यक्ष आमचे शुक मुनी येते. मग व्यास घरी आले, धर्मपत्नी सोबत संसार केला. पूर्वीचे ऋषी मुनी, ऐका ना, पूर्वीचे ऋषी मुनी संसारात थांबत नव्हते, त्यांचं मनच लागत नव्हतं. म्हणून त्या ऋषी मुनींचं मन संसाराकडे यावं त्यासाठी अनेक अरण्यामध्ये अनेक, तुम्ही जर अजिंठा लेणी जर पाहिली ना, लेणी, तर लेण्यांमध्ये दगडामध्ये जे कोरीव काम केलेलं आहे ना, ते कोरीव काम पहायचं. ते कोरीव काम, ती मूर्ती अशी आहे की त्या मूर्त्या चित्र विचित्र मूर्त्या, कोरीव काम. तुम्ही अजिंठा लेणीला जाऊन या आणि दगडामध्ये जे कोरलेले चित्र आहे ते पाहून या. ते चित्र विचित्र आहेत. ते यासाठी की साधू संत ऋषी मुनी जर अरण्यामध्ये तपश्चर्येला गेले आणि त्यांनी तो दगडाची मूर्ती पाहिली की ते घरी आले पाहिजे आणि संसार केला पाहिजे, त्याच्यासाठी हे कोरीव काम. पूर्वीच्या ऋषी मुनींचं लक्ष लागत नव्हतं. विद्या वाचस्पती नावाचे ऋषी होते. त्यांनी लग्नाच्या दिवशी पहिल्याच रात्री, लग्नाच्या पहिल्या रात्री नवीन ग्रंथ लिखाणाला घेतला. लग्नाच्या पहिल्या रात्री. आता बायकोला नवीन नवरी होती, तिला असं वाटलं आता संपेल यांचं, म्हणून ती बिचारी थांबली वाट पाहत. नवऱ्याला भूक लागली तर फळं ठेवायची, तहान लागली पाणी ठेवायची, अंधार पडला दिवा लावायची. ग्रंथ लिखाण, धार्मिक कामे. बरं, ग्रंथ लिखाणाला किती दिवस लागले माहिती का विद्या वाचस्पतीला? 12 वर्ष लागली. तोपर्यंत ती थांबली. आणि 12 वर्षानंतर त्यांच्या लक्षात आलं की मला कोणीतरी फळं आणून ठेवते, पाणी आणून ठेवते पिण्यासाठी. मग त्यांनी पाहिलं तर ती नवीन नवरी 12 वर्ष थांबली. आणि विद्या वाचस्पतीनं मग आपल्या बायकोला विचारलं, बाई साहेब तुम्ही कोण आहात?
असं जर आपण घरात वागलो ना तर वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करतील आपल्याला. ती बायको म्हणते पतिराज तुम्ही मला ओळखलंच नाही. नाही हो बाई, विसरून गेले, लग्न झालं. नाव काय तुमचं? मग तिने सांगितलं माझं नाव भामती. मग त्या 12 वर्षापूर्वी जो ग्रंथ निर्माण केला त्या ग्रंथाला नावच दिलंय विद्यावाचस्पतीला भामती. एकदा भामती नावाचा ग्रंथ आहे तो वाचा. भामती ग्रंथ आहे. आपल्या भारत देशामध्ये फार वैभव आहे, ज्ञानी लोक आहेत. आपल्या भारत देशामध्ये काय कमी आहे? भागवतासारखा महान ग्रंथ आहे. विचारवंत लोक आहेत. इतर लोकांकडे शक्ती भरपूर आहे. अजूनही युक्रेन आणि रशियाचं युद्ध चालू आहे. अजून थांबायला कोणी माघार घ्यायला कोणी तयार नाहीये. मी तर असं म्हणेल की भागवताच्या कथा या देशामध्ये व्हायला पाहिजे होत्या. आमच्या ज्ञानेश्वरीचा ग्रंथ पारायण तिथं व्हायला पाहिजे होते. त्या लोकांना समजायला आता कळतंय, त्यांना आता कळतंय. आता तुम्ही इस्कॉन मंदिरात जर गेलात ना तर तिथं पहा सगळे गोरे माणसाचे गीता काय वाचतात, रुद्राचे काय मंत्र, हो पाहण्यासारखं आहे. साड्या चांगल्या घालतात त्या गोऱ्या बायका तिकडल्या, आणि तिकडलं पोत इकडे आलंय. काय म्हणतात त्याला? गाऊन. अहो तिकडले लोक, गोरे लोक, अजूनही तुम्ही जर इस्कॉन मंदिरात जर गेलात तर बघा ना, ते हरे राम हरे कृष्णाचा जप करतात. त्यांना कळायला लागलंय की त्यांच्या मनाला शांती मिळतीये. भोगवादी लोक आहेत. भोग भोगून त्यांच्या लक्षात आलं की अजून ती भूक वाढणारच आहे. त्यांना मन शांत नाहीये त्यांचं. त्यांना हे कळलं की हे मंत्र म्हटल्यानंतर आणि हा जप केल्यानंतर, हरे राम हरे कृष्णाचा जप केल्यानंतर मनाला शांती मिळते. जर या लोकांना कळत असेल तर आपल्या भारतीयांना कळू. खूप काही बोलायचे 7 दिवसात तुम्हाला, खूप काही. बर काय असतं माहितीये का, आपल्या मनातलं बोलल्यानंतर मन हलकं होतं. अजूनही इस्कॉन मंदिरामध्ये व्याहतपणे चालू आहे हरे राम 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 हरे हरे, हरे राम ताळी ताळी क्या बात. हरे कृष्ण 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 हरे हरे, टाळी वाजवायची, टाळी. भजन करत करत कथा ऐकायची आहे. भजन आणि भोजन या 2 गोष्टींमध्ये आनंद आहे. सगळ्यांनी मिळून केलेलं भजन आणि सगळ्यांनी मिळून केलेलं भोजन. वन भोजन उगाच केलं का देवाने? सगळ्या गोपाळांना जवळ घेतलं, काला तयार केला आणि छान आनंदात काला खाल्ला रे. सगळ्यांनी मिळून केलेलं भोजन आहे महत्वाचे. आणि भजन तर फार महत्वाचे. जय हो, जय हो. हरे राम 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 हरे हरे, सगळ्यांनी म्हणा हरे कृष्ण 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 हरे हरे. टाळी, एक साथ टाळी, एक साथ टाळी. आवाज, टाळीचा आवाज आला पाहिजे. हरे राम 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 हरे हरे, हरि बोल. हरे कृष्ण 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 हरे हरे,
हरे राम 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 हरे हरे ताड़ी 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 हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे हातवर हातवर संगीताचा आनंद आहे गोपाल कृष्ण भगवान की व्यास घरी आले. व्यासांनी धर्मपत्नीसोबत संसार केला. अरण्य देवीला दिवस गेले. ऐका, अगदी 5 मिनिटात सोडतो आता. मासाठाई गर्भ वाढू लागला अरण्य देवीचा आणि व्यासांनी ग्रंथ लिखाणासाठी ती बसले, ग्रंथ लिखाण करायला बसले. व्यास ग्रंथामध्ये भागवताचा ग्रंथ लिखाण चालू झाला. ग्रंथामध्ये श्री गणेशाय नमः लिहिणार होते. साक्षात गणपती प्रगट झाले आणि गणपती म्हणतात, व्यासा लोकहितासाठी तुम्ही ग्रंथ निर्माण करतायत तर मी लिखाण करतो, आणा. गणपती लिखाणासाठी बसले. डोळ्यासमोर चित्र आणा. गणपती अशा बाजूला बसले. तुम्हाला हे सगळं पाहायचं असेल ना तर बद्रीनाथाला कधी जर तुम्ही गेलात तर त्याच्या पुढे माना गावे आणि तिथेच गुफा आहे आणि त्या गुफेच्या थोडस खाली उतरले की गणपतीचं मंदिर आहे. पाहून या, पाहून या. क्या बात. गणपती म्हणतात, माझं नाव लिहू नका या ग्रंथामध्ये. ओळ कशाला भरवता? मी प्रसन्न झाले, मी लिखाण करतो, तुम्ही श्लोक तयार करा. मग व्यासांना वाटलं ठीक आहे, ते नाही म्हणता येत. सरस्वतीला श्री सरस्वते नमः, सरस्वती सुद्धा प्रगट झाली. थांबा व्यासा, गणपती स्वतःचं नाव लिहायला नाही म्हणता येत तर माझं तरी कशाला लिहिता? सरस्वती गुप्त झाली आणि व्यासांच्या जिभेवरती जाऊन बसली. म्हणून ज्या माणसाची जीभ लाल चटक असते शेंद्रासारखी, तो थणथणीत असतो. आपल्या जिभेला पांढरूपणा येऊ नये, पांढरट पडू नये. घरी गेल्यानंतर आरशामध्ये पहा. डॉक्टर साहेब का उगाच पाहतात का? नाही का डॉक्टर साहेब? डॉक्टराकडे आल्यानंतर पेशंट धरला की आडवाच पाडला आणि गळ्यामध्ये ते दोरी असते, काय म्हणतात त्याला? टेटेस्कोप, बरोबर ना? ते डॉक्टर साहेब टेटेस्कोप घेताना पेशंटच्या छातीवर ठेवून, घ्या श्वास, घेतला श्वास, अजून घ्या, घेतला, अजून घ्या, घेतला, अजून घ्या, त्यामध्ये सोडून श्वास, त्याला सोडून, पालथ व्हा. टेटेस्कोप पाठीवर, घ्या श्वास, घ्या श्वास, घ्या श्वास, घ्या श्वास. आता एका अंगावर व्हा, दुसऱ्या अंगावर व्हा, उठून बसा, माझ्याकडे पहा, डोळे मोठे करा, अजून डोळे मोठे करा. डोळे फाटायची वेळ येते पेशंटची. आता आ करा, बॅटरी लावलो, अजून आ करा. तुम्हाला नाही म्हणलं मी, ते पेशंटला चाललंय, तुम्हाला नाही म्हणलं मी. बस झालं म्हणे. आता वही पेन हातात घेऊन मग डॉक्टर म्हणतात, सांगा तुम्हाला काय होतंय, काय होते. एवढे वेळा काय चाललं होतं? पलतवा मुतानवान, उठून बसा, ना करा, निकड पा.
पूर्वीचे वैद्य फक्त नाडीवर सांगायचे, नाडी. असो, त्या विषयात मी जास्त जात नाही, जाऊ दे. जीभ मात्र पांढरी पडू देऊ नका, एवढीच विनंती. जीभ लाल चटक असावी. आमचे सुशेन नावाचे वैद्य होते ना, रावणाच्या लंकेत लक्ष्मणाची जीभच पाहिली होती. त्यावरून मग औषध कुठल्या पावरचं द्यावं, किती पावरचं, 250 का 500, यावरून अंदाज लागतो बर का. सरस्वती गुप्त झाली, व्यासांच्या जिभेवर येऊन बसली. व्यासांना सुचू लागलं. व्यासांनी सद्गुरूंचं स्मरण केलं आणि व्यासांनी या ग्रंथाची सुरुवात एक श्लोकांनी केली. इथं गणेशाय नमः नाहीये, सरस्वती नमः नाहीये, गुरुभ्यो नमः नाहीये. या ग्रंथाची सुरुवात या श्लोकानं आहे. या 2 ग्रंथामध्ये गणपतीला नमस्कार नाही, सरस्वतीला नमस्कार नाही, गुरुला नमस्कार नाही. बाकीच्या ग्रंथामध्ये श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरु आहे, पण ह्या 2 ग्रंथात नाहीये. एक म्हणजे ज्ञानेश्वरी आणि दुसरा ग्रंथ भागवत. ज्ञानेश्वरीची सुरुवात बघा कशी आहे. ओम नमो जियाद्या, इथून सुरुवात आहे. घरी गेल्यानंतर ज्ञानेश्वरी काढा आणि भागवताची सुरुवात या श्लोकापासून. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, वासुदेवाय नमो 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 वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ताळी ताळी. वासुदेवाय नमो गोवर्धनाय, 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 ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, वासुदेवाय, भागवताची सुरुवात ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्रानं झालेली आहे आणि सुंदर 12 वर्षापर्यंत ग्रंथ लिखाण केल्यानंतर हा ग्रंथ तयार झाला. 12 वर्षानंतर व्यासांच्या लक्षात आलं की आरटी देवीला माझ्या बायकोला दिवस गेले आहेत. मग ते भानावर आले आणि त्यांनी आपल्या बायकोला आवाज दिला, अगं आरणे, तुला 12 वर्ष झालेत, गर्भ वाढतोय.
महादेवानं गर्भात प्रवेश केला होता आणि मग अरण्य देवीनं आपल्या बाळाला आवाज दिला होता, शुका 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 बाहेर या, शुका बाहेर या. आणि हेच महादेव शुकाचार्य रूपामध्ये 12 वर्षाची नग्न दिगंबर मूर्ती बाहेर पडली आणि ते शुकाचार्य भागवताचा ग्रंथ घेऊन निघाले. कुठे निघाले? तर राजा परीक्षितीकडे निघाले. त्या परीक्षिती राजाचा उद्धार करण्यासाठी शुकाचार्य निघालेले आहेत. आणि शुकाचार्यांनी भागवताचा ग्रंथ आमच्या परीक्षिती राजाला सांगितल्याचं खूप काही सांगण्यासारखं आहे. पण समय प्रसंग पाहून ओळखावा, राग न येऊ द्यावा. समय प्रसंग पाहून बोललं पाहिजे. आता जर मी 5 वाजवले तर उद्या मात्र कोणी येणार नाही, वाजलेतच म्हणा. त्यामुळे झालेली ही आजची सेवा मी देवाच्या चरणी अर्पण करीतो. मात्र उद्या अगदी वेळेवरती आपण कथेला आरंभ करूया. उद्या अगदी 1 म्हणजे 1. आज विलंब झाला होता. आज 2 वाजलेले होते, आपल्याला 2:30 वाजले होते. 2 नाही 2:30. आज सुरुवात असल्यामुळे थोडासा विलंब झाला, त्याबद्दल क्षमा असावी. पण उद्या 1 म्हणजे 1 आणि 4 4:30च्या दरम्यान आपली कथा पूर्ण. उद्या दत्त जन्माची कथा आपल्याला श्रवण करायची आहे. दत्त महाराज कसे अवतीर्ण झाले आज उद्या आपल्याला श्रवण करायचे. आज झालेली कथा देवाच्या चरणी अर्पण. वाणीला विराम. काही सूचना, काही वर्ण यजमानांना विनंती, यजमानाने समोर यावं आणि आरतीची सगळी तयारी करावी. उद्या महिलांना विनंती की 12:30 वाजताच इथं जर तुम्ही आलात, आमची मंडळी सुद्धा बाकी 12:30 वाजता येतील. 1 म्हणजे 1 आणि 4 4:15, जास्तीत जास्त 4:30. 4:30च्या पुढे मी जाऊ देणार नाही. संत पौत्रिणा हा दना सदना संत जीवंतु शरदशतम. हीच कथा तुम्हाला आमच्या YouTube चॅनलवर ऐकायला मिळेल. YouTubeला सचिन महाराज मंठेकर माझ्याच नाव सर्च केल्यानंतर या कथा तुम्हाला श्रवण करायला मिळतील. घरी गेल्यानंतर तुम्ही YouTubeला सचिन महाराज मंठेकर असं सर्च करा, तुम्हाला या सगळ्या कथा यावर अपलोड होणार आहेत. नवीन नवीन कथा, काही धार्मिक गोष्टी आपल्याला या आमच्या YouTube चॅनलवरती श्रवण करायला मिळणार. आणि या YouTubeला नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर मात्र आम्हाला फायदा असा की हळूहळू आम्ही सुद्धा नवीन नवीन गोष्टी टाकत असतो. तुमच्याकडून कुठले चार्जेस नाही आहेत. बसा कर तेरी मूर्ति, मन में बसा कर तेरी मूर्ति, उतारू मैं गिरिधर तेरी आरती, उतारू मैं गिरिधर तेरी आरती. बसा कर तेरी मूर्ति, मन में बसा कर तेरी मूर्ति, उतारू गिरिधर तेरी आरती, उतारू गिरिधर तेरी आरती. करुणा करो कष्ट हरो ज्ञान दो भगवान, पसी नाव मेरी तार दो भगवान. करुणा करो कष्ट हरो ज्ञान दो भगवान, पसी नाव मेरी तार दो भगवान. तुम्हारे पास है दर्द की दवा, तुम्हारे पास है जिसका मांगती, मैं बसा कर तेरी मूर्ति, मन में बसा कर तेरी मूर्ति, उतारू मैं गिरिधर तेरी आरती, उतारू मैं गिरिधर तेरी आरती.
भगवन जिंदगी जब तेरे नाम कर दी अर्पण मांग तुझसे क्या यही मैं सोचूं भगवन जिंदगी जब तेरे नाम कर दी अर्पण सब कुछ तेरा कुछ ना मेरा सब कुछ तेरा कुछ ना मेरा वेद तेरी महिमा गाए संत करे जान दर्द गुण गान करे छेड़ विनाता वेद तेरी महिमा गाए संत करे जान दर्द गुण गान करे छेड़ विनाता वेद तेरी महिमा गाए संत करे ध्यान नारद गुण गान करे छेड़ विनाता भक्त तेरे द्वार करते हैं पुकार भक्त तेरे द्वार करते हैं पुकार गाय आरती ने बसा कर तेरी मूर्ति ने बसा कर तेरी मूर्ति उतारू मैं गिरधर तेरी आरती उतारू मैं गिरधर तेरी आरती उतारू मैं गिरधर तेरी आरती गंगा आरती तेरी आरती कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम वीरहारम Thank you.